नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा जाधव. तुमचं स्वागत आहे आमच्या ऑल इन वन चॅनलवर. मैत्रिणींनो, लवकरच येत आहे सुवासिनींच्या आवडीचा पवित्र सण. तो आहे वटपौर्णिमा, जो की सुवासिनी महिलांसाठी खास असतो. या दिवशी स्त्रिया सुंदर साडी, दागिने घालून साजशृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. हे व्रत बायका आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी, चांगल्या आयुष्यासाठी करतात. त्यासाठी त्या छान नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात. कारण आपण स्त्रिया रोज एवढे काही नटत नाही. पण असे काही ठराविक सण आहेत, जसं की मकर संक्रांत, दिवाळी, नागपंचमी, गौराई किंवा वटपौर्णिमा. या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो. असं सणावाराला साजशृंगार करण्याला पण खूप महत्त्व आहे. कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं. आणि त्यात जर आहो पण हौशी असतील तर मग काही विचारूच नका. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा आहे. असा एखादा सण जवळ आला की आपल्याला लगेच प्रश्न पडतो की या दिवशी या सणाला कोणती साडी नेसावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेदिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये व वटपौर्णिमेसाठी कोणकोणते शुभ रंग आहेत, या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत, अशी बरीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी. तर यावर्षी म्हणजे 2024ला वटपौर्णिमा ही शुक्रवारी 21 जूनला साजरी केली जाणार आहे. हा सण नवरा बायकोंच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचा व्रत करते, पूजा करते. वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी केले जाणारे व्रत. हे केल्यावर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळतं आणि पुढच्या 7 जन्मासाठी तोच पती मिळतो अशी धारणा आहे. कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य खूप जास्त असावे यासाठी वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत करतात. पण पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसाचे व्रत करायच्या. पण आता पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग उपवास सोडतात. या वटपौर्णिमेच्या सणाचे खूप महत्त्व आहे. पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो. कारण या दिवशी आपल्या सौभाग्यासाठी पूजा करत असतात. त्यामुळे हा सण सौभाग्यकारक म्हटला तरी चालेल. आणि जास्तीत जास्त स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगळे आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात. कारण रंग हा आपल्या मूडवर परिणाम करतो, तसेच आपल्या मनाला उत्तेजित करतो. एक रंग हा दुसऱ्या रंगाहून कितीतरी वेगळा असतो. प्रत्येक रंगाला स्वतःचे असे एक अस्तित्व असते. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे. तसेच जीवनातील रंगाचे महत्त्व शब्दात मांडणे अशक्य आहे. कारण मन आणि रंग यांचं नातं काही वेगळंच आहे. आणि यामुळे रंगाला असे प्रमुख स्थान आहे. त्यामध्ये पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचं लेणं मानला जातो. यामुळेच नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते, चुडा घालते. कारण तिच्या आयुष्यात कायम सुख, समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हिरवा रंग वापरला जातो. तसंच जोडप्याचं वैवाहिक आयुष्यही सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होतं. सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या वेळी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते, मन ताजेतवाने होते. कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. काही ठिकाणी किंवा आमच्या कोकणात बघा, विवाहित महिला फक्त आणि फक्त हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालतात.
त्यामुळे सर्व कामामध्ये बरकत मिळते, शिवाय पतीला निरोगी आयुष्यही मिळते असे म्हणणे आहे. हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतो. असं म्हटलं जातं की शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. यावरूनच हिरवा रंग किती शुभ आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटले जाते. कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पतीसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. हा प्रकाश देखील दर्शवतो. तसेच पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होतो. सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो, त्यातील हळद. हळदीला जेवढं महत्त्व आपल्या धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगालाही आहे. खरंच तुम्ही शक्य असेल तर पिवळ्या रंगाची साडी वटपौर्णिमेला अवश्य नेसा. कारण पौर्णिमेच्या दिवशी पण आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, जे विष्णूंना प्रिय असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते. तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालून पूजा केली तर त्यांचासुद्धा कृपाप्रसाद तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. आता तिसरा रंग आहे तो आहे लाल. तुम्ही लाल रंगाची ही साडी नेसू शकता. कारण आपल्या हिंदू शास्त्रात लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो. बघा, आपण रोज पूजा घरात किंवा कोणतीही पूजा मांडताना लाल रंगाचे वस्त्र वापरतो. कारण सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. गणपती बाप्पांनासुद्धा लाल जास्वंद आवडते. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे कुंकू. कुंकूसुद्धा लाल रंगाचे असते. त्यामुळे लाल रंगालासुद्धा खूप महत्त्व आहे. हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य यांचे प्रतीक मानला जातो. आणि हा सण हळदी कुंकवाशी जोडला आहे. त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते. आणि आता चौथा रंग आहे केशरी. केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान आणि शुद्धतेचा प्रतीक आहे. सेवेचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, आपल्या मराठ्यांचा दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज हा केशरी रंगाचा भगवाच आहे. रामकृष्ण आणि अर्जुनाच्या रथाचे ध्वजही केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान, वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. याशिवाय आपल्या ज्ञान आणि परंपरेतही अग्नीला खूप महत्त्व आहे. जो अंधकार आणि वाईटांचा नाश करतो त्याला लाल, पिवळा आणि भगवा रंग दिसतो. त्याचा संबंध यज्ञाशीही आहे. त्यामुळे केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता. त्यानंतर सर्व स्त्रीवर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. आणि हाच आपला पाचवा रंग आहे. जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो. आणि गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे आणि आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो. या रंगाचे कपडे घातल्याने आपले मनही प्रसन्न होते आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचे एक वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेला गुलाबी रंगाची किंवा आतापर्यंत सांगितलेल्या कोणत्याही 5 रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. कारण हे अतिशय शुभ रंग आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, राणी कलर, पोपटी कलर किंवा क्रीम कलर, मेहंदी कलर या रंगाचे सुद्धा साड्या नेसू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही? तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसायची नाही. काळे निळे कपडे घालून पूजा करणे अशुभ मानले जाते. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही देवाच्या कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा किंवा निळा, डार्क निळा रंग वापरत नाही.
त्यामुळे या सणाला काळा आणि निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची सुद्धा साडी नेसायची नाही, कारण पांढरा रंग ही विधवा नेसते आणि हा सण सौभाग्याचा आहे, म्हणून पांढऱ्या रंगाची ही साडी नेसू नका. तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच साज शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं. यावेळी हातात काचेच्या बांगड्या घाला, केसामध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नाकात नथ, कुंकू, टिकली, दागिने, पैंजण, जोडवी, अत्तर असा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे. यामध्ये बांगड्यांना पण खूप महत्त्व आहे. बांगड्यांमध्ये सांगायचं झालं तर आजच्या मॉडर्न युगामध्ये बऱ्याच जणी बांगड्या तर घालतच नाहीत, तर काही जणी एक बांगडी घालतात. पण ठीक आहे, एक का असेना पण बांगडी घातली पाहिजे. 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवशी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या या घातल्या पाहिजेत. या दिवशी आपल्या हातामध्ये थोड्या का असेना पण काचेच्याच बांगड्या असाव्यात. त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्यांना या दिवशी जास्त महत्त्व आहे. पण आजकाल साडीच्याच मॅचिंगच्या बांगड्या घातल्या जातात. मॅचिंगच्या जरी बांगड्या घातल्या तरी त्याच्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्यांचा समावेश करा. आजच्या दिवशी तुम्ही प्लास्टिकच्या किंवा मेल्टनच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे, कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरवा रंग घातल्यामुळे सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते. त्यामुळे तुम्ही काचेच्या हिरव्या बांगड्या घाला. पण बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 7 घाला, म्हणजे एक बांगडी एका हातामध्ये जास्त घाला. मी फक्त उदाहरण दिलं, तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त घालू शकता. फक्त एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालावी असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. शिवाय मेहंदीलाही शृंगारामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. मेहंदी म्हणजे सौभाग्यवतीचा एक अलंकार आहे. असे म्हणतात की मेहंदीचा रंग हा पतीचं प्रेम दर्शवतो, म्हणून मेहंदीला सौभाग्याचं प्रतीक मानले जाते. तसेच सुवासिनीला वाण देताना त्यात मेहंदीचा समावेश करतात, म्हणून या सणाला आवर्जून मेहंदी काढावी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी शुभ रंग कोणते, म्हणजे कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी नेसू नये, तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाच्या घालू नयेत, अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.